वेल, तर आता आज आपण सुलतानांच्या काळातील इतिहास लेखनाबद्दल चर्चेला सुरुवात करणार आहे. आणि याच्यापूर्वी आपण पाहिलं की अरब लोकांनी कसं इतिहास लेखनाला योगदान दिलं. इब्न खल्दून ज्यांनी इश्नाद ची संकल्पना दिली. त्याचा जो मुकदमा आहे, तो इतिहासबद्दलच्या संस्कृतीच्या विकासासाठी काय काय आवश्यक असतं, या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यांनी केली आहे. बरोबर आहे की नाही? आपलं इब्न खल्दूनबद्दल संपलं होतं ना मागच्या क्लासमध्ये, आठवतं तुम्हाला? हो की नाही? येस. हा येस सर. हो सर. हां. हो सर. हो सर. अ, हं. हं, बरं, ठीक आहे, ठीक आहे. ओके. हो. तर बघा, काय झालं ना, 12व्या शतकामध्ये दिल्लीला सुलतानशाहीची स्थापना झाली. आणि हे जे सुलतानशाहीचे स्थापक होते, हे बाहेरून आलेले होते, तुर्क होते. आणि आपण पाहिलं याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये की अरब लोकांनी इतिहास लेखनाची सुरुवात केली, आणि ती इतिहास लेखनाची परंपरा जी आहे, जिथे जिथे इस्लाम धर्माचा प्रसार झाला, जिथे जिथे इस्लामचं राज्य पसरत गेलं, इस्लाम ही पण आपण चर्चा केली आहे की मुसलमानांमध्ये एक खलिफा हा आपला सगळ्यांचा पुढारी आहे, अशी एक संकल्पना असायची जगभरातल्या सगळ्या मुस्लिमांचा. आणि त्याच्यामुळे मुस्लिम जगतामध्ये काहीतरी एक एकात्मतेची भावना थोडीफार, 100% जरी नाही तरी पण काही प्रमाणात जरूर असायची. आणि जेव्हा ह्या सुलतानशाहीचं राज्य तुर्कांनी दिल्लीला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी भारतामध्ये आणल्या, आणि त्यासोबतच एक होती इतिहास लेखनाची परंपरा. सुलतानांच्या पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लेखनाच्या प्रक्रियेचा फारसा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. रामायण आणि महाभारत याला इतिहास म्हटलं जातं, पण ज्याला आपण आज इतिहास म्हणतो, त्या इतिहासाच्या संकल्पनेमध्ये ते ग्रंथ बसत नाही, कारण त्याच्यातली माहिती आपल्याला पडताळून पाहता येत नाही. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या विश्वसनीय नसतात. अर्थात त्याचं काही ऐतिहासिक मूल्य नाही अशी गोष्ट नाही आहे. निश्चितच आहे, संकल्पना, राजा कसा असावा, धर्माची संकल्पना कशाला म्हणतात, अहिंसेची संकल्पना काय आहे, याचं फार विस्तृत विश्लेषण आपल्याला रामायण महाभारतामध्ये मिळते. संस्कृतीबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी मिळतात, स्त्रियांनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं, वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा पडताळून पाहता येईल हे, अशी माहिती थोडंसं त्यातून मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भूतकाळातल्या विचारांचं काही प्रतिबिंब जरी मिळत असलं, तरी ते प्रामुख्याने ते एक साहित्य आहे. आणि सुलतानांच्या काळामध्ये मात्र ज्या पद्धतीचं इतिहास लेखन सुरू झालं, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पडताळून पाहता येत होत्या. त्याच्यापूर्वी फार कमी ग्रंथ असे आहेत, उदाहरणार्थ राजतरंगिणी सारखे, की ज्याच्यामध्ये, ज्याला आपण आज इतिहास संबोधतो, ज्याला आपण आज इतिहास म्हणतो, त्या पद्धतीचं इतिहास लेखन केलं गेलं होतं. सुलतानाच्या कालखंडामध्ये एक प्रोफेशनल हिस्टोरियन ज्याला म्हटलं जातं, ज्यांचं काम हे इतिहास लेखनच असायचं, त्या पद्धतीचे इतिहास एक ग्रुप सुद्धा अस्तित्वात आला. कारण हे जे शासक होते, त्या शासकांनी आपल्या दरबारामध्ये इतिहासकारांना नोकरीला ठेवलं, आणि त्यांनी प्रामुख्याने इतिहास लेखनाचं काम इतिहास लेखनच हे प्रामुख्याने त्यांचं काम होतं. तसंच या कालखंडामध्ये आपण पाहतो की ज्या लोकांनी युद्धामध्ये, प्रशासन चालवण्यामध्ये सहभाग घेतला होता, त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी इतिहास लेखन करून ठेवलेलं आहे. जसं की रोम इतिहास लेखनाप्रती सुद्धा झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा घटनांचे ते प्रत्यक्षदर्शी होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बराचसा विश्वास आपल्याला दिसून येतो. अर्थात त्यांनी जे लिहिलं ते संपूर्णपणे विश्वास ठेवण्यासारखं आहे किंवा 100% खरं आहे, हे मात्र निश्चितच नाही. त्यांचा सुद्धा पूर्वग्रह दूषित होता, आणि एका विशिष्ट धर्मच हा श्रेष्ठ आहे, आणि बाकीचे धर्म हे कनिष्ठ आहे, किंवा बाकीचे धर्म हे धर्म नाही, तो अंधकार आहे, वगैरे वगैरे विचार त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. या कालखंडामध्ये आपण पाहतो की इतिहास लेखन हे जास्त गद्यात्मक झालं, काव्यात्मक नाही. कारण काव्यात्मक पद्धतीच्या इतिहास लेखनामध्ये जास्त भर हा साहित्यिक प्रभावाकडे असतो, आणि त्याच्यामध्ये सत्य कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं जातं. त्याच्यामुळे अमीर खुसरो सारखे काही लेखक जर का सोडले, तर त्याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त इतिहासकारांनी गद्यात्मक लिखाण केलेलं आहे. ज्या प्रकारे अरब इतिहासकाराला प्रेरणा देणारी घटना होती इस्लाम धर्माचा प्रसार. कारण जिथे जिथे इस्लाम धर्माचा प्रसार झाला, तिथे तिथे आपण काय काय केलं, आपल्या काय काय अचिव्हमेंट्स होत्या,
याची नोंद करून ठेवणं लोकांना आवश्यक वाटलं आणि त्या दृष्टीने ती इतिहास लेखनाला प्रेरणा देणारी एक महत्वाची गोष्ट होती. तसंच इथे सुद्धा बाहेरून आलेल्या तुर्क लोकांनी इथे दिल्ली च्या साम्राज्याची सुरुवात केली होती आणि इथे वेगवेगळ्या प्रदेशावर त्यांनी आपलं अधिपत्य स्थापित केलं. आणि या वेगवेगळ्या प्रदेशावर त्यांनी आपलं अधिपत्य स्थापित केलं. त्यामुळे आपण ज्या अचिव्हमेंट्स इथे केल्या त्या सगळ्या अचिव्हमेंट्स ह्या येणाऱ्या पिढीला माहीत व्हाव्या. त्या अचिव्हमेंट्स पासून आपण युद्ध लढलो, आपण युद्ध जिंकलो, आपलं साम्राज्य स्थापित केलं, त्याच्यापासून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी ही भावना सुद्धा इतिहास लेखनाला प्रेरणा देणारी एक महत्वाची घटना या कालखंडामध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे या इतिहास लेखन हा काही संपूर्णपणे व्यवस्थित कंप्लीट विश्वसनीय होता असं मात्र मुळीच नाही. तर असं म्हटलं जातं की या कालखंडातले इतिहासकार होते ते संशोधक नव्हते, तर ते नॅरेटर होते. नॅरेटर म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला समजली, माहिती झाली, तर पडताळणी करून ती गोष्ट सत्य आहे की नाही हे न पाहता ती नॅरेट करणं, लोकांना सांगणं, याच्याकडे जास्त भर होता. या कालखंडातले इतिहासाचे बरेचसे साधनं हे विपुल प्रमाणात आपल्याला मिळतात. सम्राटाची जी फरमान असायची, जे आदेश असायचे, ते आपल्याला उपलब्ध आहे. करस्पॉन्डन्स जो पत्रव्यवहार असायचा तो सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसंच या कालखंडातील इतिहासकारांवर, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना प्रोव्हिडेन्शियल हिस्ट्री, प्रोव्हिडेन्शियल हिस्ट्रीचा अर्थ होतो की जे काही होतं ते ईश्वराच्या मर्जीने होतं, या गोष्टीवर विश्वास ठेवणं. त्यामुळे बरेचदा त्यांच्या लिखाणामध्ये, इतिहासकारांच्या लिखाणामध्ये ते होते तर अल्लाहचा उल्लेख करताना दिसतात आणि अल्लाच्या मर्जीने सगळ्या गोष्टी होतात, असा उल्लेख ते आपल्या इतिहास लेखनामध्ये करताना दिसतात. ज्या जे जो इतिहास जे इतिहास लेखन या कालखंडामध्ये झालं, ते इतिहास लेखन वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतं. साधारणतः 6 प्रकारामध्ये त्याची वर्गवारी करण्यात येते. तर त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात सुरुवातीचा प्रकार आहे सर्वसाधारण इतिहास. तर या इतिहासामध्ये जे प्री इस्लामिक अरब कंट्री होती, पर्शिया होती, रोमन राज्य होतं, तसंच जिथे जिथे इस्लाम धर्माचा प्रसार झाला त्या त्या देशाबद्दलचा इतिहास, या सगळ्या गोष्टीचं विवरण या जनरल हिस्ट्री या प्रकारामध्ये देण्यात येतं. त्याच्यानंतरचा जे दुसरा प्रकार होता तो होता इओलॉजीज ऑफ द पॅट्रोनायझिंग किंग. म्हणजेच काय, प्रशंसात्मक इतिहास लेखन. एखाद्या सुलतानाने एखाद्या इतिहासकाराला आपल्या दरबारामध्ये नोकरीला ठेवलं, तर त्याची प्रशंसा करणारे इतिहास लेखन लिहिणं हा दुसरा प्रकार होता. याच प्रकारामध्ये जसं उतबीनी तारीख ए यामिनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोहम्मद गझनीची फार प्रशंसा केलेली आहे. त्याच्यानंतर एक नैतिकतेचा धडा देणारं इतिहास लेखन होतं, जसं की बराणीचं तारीख ए फिरोजशाही. आणि या ग्रंथाचा मुख्य उद्देश होता की फिरोजशाह सुलतानाला नैतिकतेचा धडा देणं, भूतकाळातल्या गोष्टी सांगणं आणि त्या गोष्टी अशा पद्धतीने सांगलं की तुम्ही जर का हे काम केलं तर तुमचं भलं होईल, तुमचं साम्राज्य वाढेल, आणि तुम्ही जर का हे काम केलं तर मग मात्र तुमचा ऱ्हास होईल. तर फिरोजशाह तसंच त्याच्यानंतरच्या येणाऱ्या पिढीला नैतिकतेचा धडा देणं या उद्देशाने हे इतिहास लेखन केलं होतं. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे काव्यात्मक इतिहास लेखन. काव्यात्मक इतिहास लेखनापासून दूर जाऊन गद्यात्मक इतिहास लेखनाची सुरुवात या कालखंडामध्ये झाली. सुरुवात म्हटल्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात गद्यात्मक लेखन जरी झालं तरी काव्यात्मक इतिहास लेखन सुद्धा झालं आणि त्याच्यामध्ये अमीर खुसरो आणि हसन निझामी हे दोन महत्वाचे इतिहासकार आहे. त्याच्यानंतरचा पाचवा जो प्रकार होता तो होता सुफी संतांची चरित्र. तर बघा, आतापर्यंतचं हे जे सगळं आपण वाचलं आणि 6वा प्रकार सुद्धा, 4 प्रकार आणि 6वा प्रकार, हे प्रामुख्याने सुलतानांच्या दरबारामध्ये किंवा सुलतानांनी आपल्या आश्रयाला ठेवलेल्या इतिहासकाराकडून हे लिखाण झालेलं आपल्याला दिसून येतं. पण हा जो प्रकार आहे 5वा प्रकार, म्हणजे सुफींचं चरित्र, हा याच्यापेक्षा वेगळा होता आणि याच्यामध्ये राजनीतीपेक्षा तत्कालीन धार्मिक विचारांचा प्रतिबिंब आपल्याला दिसून येतं. सोबतच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं विवरण सुद्धा या प्रकारच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ, कुठे दुष्काळ पडला तर त्याचं विवरण सुद्धा आपल्याला या हमीद कलिंदरनी लिहिलेल्या खैर उल मजलिस या ग्रंथामध्ये दिसून येतं, जे की सुफींचं चरित्र आहे. त्याच्यानंतर 6वा प्रकार आहे, हा सुद्धा राजनीतिक प्रकार आहे. याला वसियतनामा म्हटलं जातं.
मराठीमध्ये ज्याला आपण मृत्यूपत्र म्हणतो. तर मृत्यूपत्रामध्ये काय असतं, की जो व्यक्ती ज्याचं वय झालेलं असतं आणि साधारणतः मग आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचा कोणता हिस्सा कोणाला मिळेल, हे साधारणतः मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं असतं. तर ह्या मृत्यूपत्राचं काय ऐतिहासिक महत्त्व आहे, तर तत्कालीन जी मृत्यूपत्र आहे, उदाहरणार्थ बलबनचं मृत्यूपत्र आहे, या बलबनच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी आपल्या पुत्राला केलेला उपदेश सुद्धा लिहिलेला आहे, की राजांनी राज्य कसं करावं. आणि या वसियतनाम्यामधून तत्कालीन राजाच्या कर्तव्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. राजांनी कसं कर्तव्य असतं, राज्याची काय संकल्पना आहे, या गोष्टीची माहिती आपल्याला या वसियतनामासारख्या टेक्स्टमधून मिळते. तर हे झाले 6 प्रकार. सुरुवात कशी झाली, प्रेरणास्थान काय काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यानंतर काही महत्त्वाचे ग्रंथ आणि ग्रंथकार यांची चर्चा आपण करूया. तर सगळ्यात सुरुवातीला चाचनामा हा एक ग्रंथ आपल्याला मिळतो. चाचनामा एक सांगायचं म्हणजे या कालखंडातलं जास्तीत जास्त लिखाण जे आहे ते फारसी, सुरुवातीला अरबी, नंतर फारसी आणि काही काही तुर्कीमध्ये सुद्धा झालं आहे. पण प्रामुख्याने ग्रंथ हे फारसी भाषेमध्ये आहे. अरबांनी जेव्हा पर्शियावर आपलं अधिपत्य स्थापित केलं, तर तिथला जो झोरास्ट्रियन धर्म होता तो धर्म त्यांनी जवळजवळ नष्ट करून टाकला. प्रामुख्याने तिथे मुस्लिम धर्म लोकांनी स्वीकारला. पण तरी तिथली भाषा मात्र ही मुस्लिम जगतामध्ये पॉप्युलर झाली, कारण पर्शियन भाषा, फारसी जी होती ती फार समृद्ध भाषा होती. आणि मग आपण पाहतो की भारतामध्ये सुद्धा जेव्हा मुस्लिम शासकांचं राज्य सुरू झालं, तर फारसी भाषेला फार महत्त्व आलं. त्यांनी आपली दरबारी भाषा, राजव्यवहाराची भाषा आणि याबरोबरच साहित्य निर्मितीची भाषा सुद्धा फारसी झाली. अ, तर चाचनामा हा अरबी ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये अरब लोकांनी जेव्हा सिंधवर आक्रमण करून तिथला जो हिंदू राजा होता, राजा दहीर, याला हरवलं आणि अरब लोकांनी सिंधवर आपलं प्रभुत्व स्थापित केलं, त्याचा इतिहास या चाचनामा या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि या युद्धामध्ये कसा तिथला जो हिंदू राजा होता आणि तिथले जे बुद्धिस्ट मोंक होते, बुद्धिस्ट साधू होते, यांचा आपसात संघर्ष होता आणि या बुद्धिस्ट साधूंनी जे आक्रमणकारी अरब होते त्यांच्याशी सहकार्य केलं. अर्थात नंतर अरबांनी राजा दाहिरला हरवल्यानंतर या बुद्धिस्ट लोकांना सुद्धा शासन केलं आणि त्यांची सुद्धा विहार नष्ट केले. तर ही सगळी माहिती आपल्याला या चाचनामा या ग्रंथातून मिळते. त्याच्यानंतर आधीचा मी उल्लेख केलाय प्रशंसात्मक इतिहास लेखन या प्रकारामध्ये मोडणारा हा दुसरा ग्रंथ आहे. तारीख ये यामिनी आणि उतबी या लेखकांनी या ग्रंथाची रचना केली आहे आणि याच्यामध्ये मोहम्मद गझनीची प्रशंसा आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा इतिहासकार आहे मोहम्मद बिन मनसूर, किंवा यालाच फक्र ए मुदाब्बीर म्हटलं जातं. आणि हा गझनीवरून लाहोरला आला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मोहम्मद गझनीची आक्रमण झाली होती आणि लाहोरला त्यांनी सजरा ए अन्साब या ग्रंथाची रचना केली. आणि या ग्रंथामध्ये प्रोफेट मोहम्मद जे होते त्यांची फॅमिली, त्यांची जिनॉलॉजी, त्यांचे वंशज, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपल्याला मिळते. इतरही मुस्लिम शासकांचा बद्दल माहिती त्याच्यामध्ये मिळते. कुतुबुद्दीन ऐबक हा जो मोहम्मद घोरीनी भारतामध्ये आणलेला जो जो सेनापती होता त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये मिळते. कुतुबुद्दीन ऐबकनी इथल्या राजपूत राजांशी युद्ध करून त्यांच्याबद्दल कुठल्या नीतीचं अनुकरण केलं याची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. याच लेखकानी आणखी एक ग्रंथ लिहिला, अदाबुल हरब वा सुजात. आणि हा ग्रंथ त्यांनी सुलतान इल्तुतमिश याला समर्पित केलेला आहे. आणि याच्यामध्ये तत्कालीन प्रशासनाचे कोणते वेगवेगळे विभाग होते, युद्धाची नीती कशी असायची, घोड्यांबद्दलची माहिती, त्यांचा इलाज कसा करायचा, या गोष्टीची माहिती याच्यामध्ये मिळते. त्याच्यानंतर हसन निझामी नावाचा एक ग्रंथकार होता. त्यांनी ताजुल मसीर नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच्यामध्ये जे तराईचं दुसरं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीनी पृथ्वीराज चव्हाणाला हरवलं, त्याच्याबद्दलची माहिती मिळते. आणि याच्या पूर्वीचं जे युद्ध झालं होतं तराईचं 1191 मध्ये, 1 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीला हरवलं होतं, त्याची माहिती मात्र याच्यामध्ये मिळत नाही. तर आधी सांगितल्याप्रमाणे या कालखंडातले जे सुलतानाच्या दरबारातील इतिहासकार होते त्यांचं इतिहास लेखन बरंच एकांगी दिसतं. ते इस्लाम धर्माचे प्रॅक्टिस करणारे किंवा इस्लाम धर्माचे जे सुलतान होते
त्यांच्या प्रति प्रशंसात्मक लिखाण केलेलं दिसून येतं. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीला हरवलं होतं, पण त्याचा उल्लेख न करता ज्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणला हरवलं, फक्त त्याचं विश्लेषण हा आपल्या ग्रंथामध्ये देतो. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा इतिहासकार आहे तो आहे मिनाज सिराज. हा दिल्लीचा काझी होता आणि सुलतान नसरुद्दीननी याला नेमणूक केली होती. तर तबकत ये नासिरी नावाचा हा ग्रंथ यांनी दिला आणि हा ग्रंथ इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. अगदी नाईल नदीपासून गंगा नदीपर्यंतच्या मुस्लिम शासकांबद्दलची माहिती तो देतो. त्याच्यामध्ये मोहम्मद गझनीचं आक्रमण, मोहम्मद घोरीचं आक्रमण आणि मुघलांचं आक्रमण याची माहिती तो देतो. वेगवेगळे जे प्रोफेट होऊन गेले त्यांच्याबद्दलची माहिती देतो. अर्थात घटनांच्या मागची कारण मीमांसा मात्र करण्याचा तो प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यानंतर याह्या बिन अहमद सिरहंदी हा होता. यांनी तारीख ए मुबारक शाही हा ग्रंथ लिहिला आणि हा एक जनरल हिस्ट्री या कॅटेगरीमध्ये येतो. तर दिल्लीच्या सुलतानाच्या गादीवर वेगवेगळ्या वंशाच्या लोकांनी राज्य केलं. त्याच्यामध्ये एक वंश होता सय्यद रूलर आणि या सय्यद रूलर बद्दलची माहिती आपल्याला फारशी मिळत नाही, तर ती मात्र या ग्रंथातून मिळते. मोहम्मद घोरी पासून 1434 पर्यंतचा इतिहास त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे आणि फिरोज तुघलक पर्यंतची माहिती त्यांनी आधीच्या लिखित साधनांवर दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच्या मात्र बऱ्याचशा घटनांचा तो प्रत्यक्षदर्शी होता. वेगवेगळ्या महत्वाच्या नोबल शासकांबद्दल किंवा जे दरबारातले शासक होते त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा तो या ग्रंथामध्ये देतो. आणि अर्थात आधी जसं म्हटलं मी प्रोव्हिडेन्शियल हिस्ट्री की सगळ्या गोष्टी ह्या अल्लाच्या मर्जीनुसार होतात, ती विचारसरणी सुद्धा या ग्रंथामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर हा दुसरा जो ग्रंथ आहे तो थोडासा युनिक आहे. युनिक याच्यासाठी आहे की हा ग्रंथ एका सुलतानाने स्वतः लिहिलेला आहे. फिरोज तुगलक हा दिल्लीचा सुलतान होता आणि त्यांनी फुतुहात ये फिरोज शाही हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स, वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांनी जे लोकांच्या भल्यासाठी सुरू केले त्याची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. त्याच्यानंतर जो एक महत्वाचा इतिहासकार आहे त्याचं नाव आहे जियाउद्दीन बर्णी आणि हा जियाउद्दीन बर्णी यांनी फार फार दीर्घकाळपर्यंत हा दिल्लीच्या सुलतानांच्या राज्याशी जडित होता आणि त्यांनी 9 सुलतानाचा कालखंड पाहिला होता. मोहम्मद बिन तुगलक बरोबर त्यांनी 17 वर्ष नोकरी केली होती आणि 74 इतका सगळा अनुभव त्यांनी 74व्या वर्षी या ग्रंथाचं लिखाण केलं आणि त्या ग्रंथाचं नाव होतं तारीख ए फिरोजशाही. 1358 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला आणि याच्यामध्ये बलबन पासून फिरोजशाह तुगलक पर्यंतची माहिती आपल्याला मिळते आणि बऱ्याचशा गोष्टी त्यापूर्वीच्या लिखित साधनांच्या आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या अनुभवातून त्यांनी लिहिल्या. आणि या ग्रंथाचं महत्वाचं विशेष म्हणजे आपण या सुलतान काळातील इतिहास लेखनामध्ये पहिल्यांदाच पाहतो की कोणीतरी हे कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न करतं. बऱ्याचशा गव्हर्नर बद्दलची आणि बऱ्याचशा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांबद्दलची तो माहिती देतो. त्या काळातली प्रशासकीय व्यवस्था कशी होती याची माहिती तो देतो. अलाउद्दीन खिलजी यांनी जे मार्केट रेग्युलेशन म्हणजे किमती लिमिटेड ठेवण्याचा, किमती कमी ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता त्याची माहिती याच्यातून मिळते. फिरोज तुगलकच्या प्रशासनाबद्दलची माहिती मिळते. मोहम्मद तुगलकाबद्दलची बरीचशी माहिती जी इतर ठिकाणी सापडत नाही ती या ग्रंथामध्ये सापडते आणि बरंचसं परिणामकारक भूतकाळाचं वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तत्कालीन जे विचारवंत होते, फिलॉसॉफर, कवी, डॉक्टर, मौलवी, संत यांची माहिती सुद्धा तो आपल्या ग्रंथामध्ये देतो आणि त्या ग्रंथाच्या इंट्रोडक्शनमध्ये इतिहास आणि इतिहासकार यांच्याबद्दल तो माहिती सांगतो आणि सांगतो की इतिहासकाराचं काम फक्त घटना सांगणं नाही तर घटनांच्या मागचं कारण सुद्धा शोधून त्यांनी काढलं पाहिजे आणि कुठली घटना सांगताना एक खूप एक्झॅगरेटेड अतिशयोक्तीपूर्ण विधान त्यांनी करू नये. भाषा त्याची साधी सरळ असावी. इतिहासाने आणखी मोरल लेसन नैतिक धडा सुद्धा शिकवावा. भूतकाळातील घटना जेव्हा आपण वाचतो त्याचं अध्ययन करतो त्याच्यामुळे लोकांना ओळखण्यामध्ये आपल्याला मदत होते कोण चांगलं आहे आणि काय वाईट काय बरं हे आपण समजू शकतो. आपल्याला जर का चांगलं आयुष्य जगायचं असेल तर इतिहासाचं अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे असं तो सांगतो आणि
कारण संत, मोठी लोक, विचारवंत, प्रशासक, रुलर यांच्याबद्दल जर का आपण वाचलं तर त्याच्यामुळे आपलं माइंड, आपले विचार, आपली बुद्धीही विकसित होते. मुस्लिम शासकांनी कशा पद्धतीने राहावं, काय त्याच्या ड्युटीज आहे हे सुद्धा तो सांगतो. आणि इतिहासाची प्रशंसा करताना तो सांगतो की मी पुष्कळशा विषयांचं अध्ययन केलं आहे, पण इतिहासाच्या अध्ययनाने जेवढं मला ज्ञान मिळालं किंवा जेवढी माझी बुद्धी विकास झाला, तेवढा कुठल्याच विषयाने झाला नाही. त्यामुळेच इतिहासाला तो क्वीन ऑफ सायन्स म्हणतो. बऱ्याचशा साधनाचं त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असल्यामुळे त्याचा इतिहास बराचसा विश्वसनीय वाटतो. आणि बऱ्याच ठिकाणी तो शासकांना ओपनली क्रिटिसाइज सुद्धा करताना आपल्याला दिसतो. मनुष्याला मार्गदर्शन करण्यामध्ये इतिहासाचं फार महत्व आहे, असं तो सांगतो. इतिहासाचं अध्ययन करण्याचे काय काय फायदे आहे हे त्यांनी लिस्ट आउट केले आहे. जे रिपीट झाले असतील ते मी सांगत नाही. भूतकाळची विंडो, इट ओपन्स द विंडो टू द पास्ट. भूतकाळाकडे एक विंडो ती उघडते. आपली विवेकबुद्धी त्यांनी जागृत होते. आपण जेव्हा कठीण परिस्थितीतून जात असतो तर इतिहासाचं ज्ञान आपल्याला कामी पडतं. आपल्याला लक्षात येतं की आपल्या पूर्वी सुद्धा बरेचसे लोक आपल्यापेक्षा जास्त कठीण परिस्थितीतून गेले आणि त्याच्यातून त्यांनी कसा मार्ग काढलेला आहे. आपल्याला खूप जास्त घाबरण्याचं म्हणजे आपल्याला जे अनावश्यक भीती वाटत असते भविष्याबद्दल, ती सुद्धा इतिहासाच्या अध्ययनाने कमी होते. कारण सगळ्याच्याच आयुष्यामध्ये उतार चढाव येत असतात. हे आपण इतिहासाचं अध्ययन केल्याने समजू शकतो. पुढे येणाऱ्या घटनांची पूर्वसूचना सुद्धा आपल्याला इतिहासाचं अध्ययन करून मिळते. आपण जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आपल्याला जर का इतिहासाचं ज्ञान असलं तर आपण थोडं सोबर राहू, म्हणजे थोडं संयमित राहू. जे चांगले लोक असतात त्यांच्याबद्दल सन्मान, आणि जे दुष्ट असतात त्यांच्याबद्दल म्हणजे कंटेम्प्ट, त्यांच्याबद्दल एक नकारात्मक, पण चांगलं कोण आणि वाईट कोण हे आपल्याला इतिहासाचं अध्ययन करूनच समजतं. फिरोज तुघलक हा एक आयडियल मोनार्क होता, आयडियल राजा होता, असं तो आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न करतो. मोहम्मद बिन तुघलक बद्दल मात्र त्याचं मत तितकंसं चांगलं नाही, कारण मोहम्मद बिन तुघलक हा त्यांनी वेगवेगळ्या पॉलिसीज आणल्या आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास झाला. तर आता आज आपण इथे थांबू. मी तुम्हाला सुलतानाच्या काळखंडामध्ये इतिहास लेखनाची सुरुवात कशी झाली, काय प्रेरणास्थानं होती आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे इतिहासकारांबद्दल सांगितलं. आणि याच्यामध्ये हा जो इतिहासकार होता जियाउद्दीन बर्णी, तारिक ए फिरोजशाही, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर एक जो सुलतान होता त्यांनी सुद्धा इतिहास लेखन केलं, फुतुहात ए फिरोजशाही, सुलतान फिरोजशाह तुघलकनी, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण याच्या नंतरच्या क्लासमध्ये घेऊया.